राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. धक्कादायक गोष्ट आणि अपडेट समोर आलेली. तुम्हाला माहिती आहे की ज्या केसमुळे, ज्या घटनेमुळे अख्खं बदलापूर, महाराष्ट्र आणि देश हादरला होता, त्या म्हणजे बदलापूर केसमधल्या अगदी आपल्या 2 लहान चिमुरड्या मुलींवरती झालेला लैंगिक अत्याचार. त्या आरोपीबद्दल तुम्हाला धक्कादायक बातमी सांगणार आहे. त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे किंवा त्या आरोपींनी स्वतः सुसाईड केलेली आहे. अजून पक्की बातमी आपल्यासमोर आलेली नाही आहे, परंतु आज त्याची ट्रान्झिट रिमांड मागण्यासाठी पोलीस हे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आले होते आणि मुंब्रा बायपासच्या आसपास असताना अक्षय शिंदे या व्यक्तीने पोलिसांकडून PI मोरे यांच्याकडून एक त्यांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि PI मोरे यांच्या अंगावरती 2 गोळ्या झाडल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला देखील गोळी मारून घेतलेली असे आपल्याला पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. आता हा एन्काउंटर आहे का, हा सुसाईड आहे की अक्षय शिंदेनी स्वतःच त्याला ह्या सगळ्या गोष्टींची चुकी मान्य असेल किंवा गिल्टी फील झाला असेल आणि त्याला हे सगळं कंट्रोल झालं नसेल आणि त्यांनी आत्महत्या केली असेल, हा एक भाग असू शकतो. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे बदलापूर केसमध्ये पॉलिटिकल प्रेशर होता, जनतेतून एकदम रोष होता त्या गोष्टीसाठी आणि त्या आरोपीच्या संदर्भात, त्या गोष्टीमुळे त्या केसला शांत करण्यासाठी किंवा लोकांना शांत करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला असं वाटतं की पोलिसांकडून हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. माझी एकच मागणी आहे की माझी एकच इच्छा आहे की ज्या प्रकारे जर हा एन्काउंटर असेल तर ह्याची सत्य पडताळणी व्हावी. खरंच तो आरोपी आहे का हे दोषी करून मगच एन्काउंटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु जर असं असेल तर मग अक्षदा म्हात्रे ह्यांच्या आरोपींचे देखील एन्काउंटर झाला पाहिजे, कारण या केसमध्ये देखील आपल्या अक्षताताईला आधी लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तिला नंतर जीव घेण्यात आलेला आहे, तिचा मर्डर करण्यात आलेलं आहे. तशीच आमची यशस्वी शिंदेताई, ह्या देखील ताईला न्याय मिळावा म्हणून तिच्या आरोपी आहे तो, तिला जो मारणारा आरोपी आहे तो नराधम आहे, तो त्याला देखील दाऊद शेख, त्याचा देखील एन्काउंटर हा झाला पाहिजे. न्याय हा सगळ्यांना समान मिळाला पाहिजे. जर आमच्या बदलापूरच्या 2 लहान चिमुरड्या मुलींना न्याय मिळाला असेल तर अभिनंदन आहे आणि तसाच न्याय आमच्या दोन्ही बहिणींना, आपली अक्षताताई म्हात्रे असेल आणि आपली यशस्वी शिंदेताई असेल, ह्या दोन्ही बहिणींना आपल्या न्याय मिळाला पाहिजे ज्या प्रकारे ह्याचा एन्काउंटर झाला. फक्त ह्या एन्काउंटरच्या पाठीमागची सत्य पडताळणी व्हावी आणि आरोपी खरंच हा चुकीचा आहे का नाही ह्याची सत्य पडताळणी व्हावी आणि हा एन्काउंटर बनावट आहे की काय ह्याच्याबद्दल आपल्याला लवकरच माहिती भेटेल, डिटेल्स भेटेल. तुमच्यासमोर आपण लवकरच घेऊन येऊया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जय शिवराज, जय मल्हार.